अजून आमच्या सरकारला हे लक्षात का येत नाही याचंच न वाटतं. आपण नेहमी म्हणत असतो का एखादा इंजिनियर चुकला तर बिल्डिंग चुकून जातं, पण शिक्षक चुकला तर त्यांच्या हजारो पिढ्या आणि सांगतोय त्या सगळ्या घरातल्या चुकतात, उभं राहणारं आयुष्य थांबतं. आणि शिक्षकाचं किती महत्व आहे मला वाटतं स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळातलं जर आपण पाहिलं तो मान सन्मान आम्ही शिक्षकाचा पाहत होतोय. जेवढा लोक सरपंचाला ऐकत नव्हतं, एखाद्याला आमदाराचा ऐकत नव्हतं, तेव्हा त्या गुरुजीचा मान आम्ही गावाखेड्यात अजूनही पाहतो, स्वतः 4थ्या-5व्या वर्गात असताना पाहतो. आणि मग अशा या क्षेत्रामध्ये काय काळीमा लागली माहित नाही, एवढं करप्शन वाढलं. साधं मेडिकल बिल जरी आपण टाकतो म्हटलं तर त्याच्यावर एवढे कावळे बसलेले असतात आणि मग याच्यात कसा हात मारायचा, किती पैसे भेटत. मला तर काल परवा एका शिक्षकाचा मेसेज आला म्हणजे आपले शिक्षण अधिकारी कार्यालयात बसतच नाही, ते घरीच बसतात आणि महत्वाच्या फाईल ज्याच्यावर पैसे असेल तीच फाईल घरी जाते आणि मग तिथला सगळा कारभार तळ समाज. म्हणजे एवढं करप्शन या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे एका इकडे शिक्षकाला बदनाम ज्या पद्धतीने केलं गेलं त्याच्यापेक्षा जास्त जर आम्ही पाहिजे तर इथलं कार्यालय जर आपण थोडा जरी कॅमेरा तिथे घुमवला तर का राग आम्ही पाहिजे रोष तिथे तयार होईल. आणि असं हे अतिशय मला वाटते का 6 शिक्षक आमदार इथं आपल्याकडे आहेत. तुम्ही तसे भाग्यवान आहे. तर पदवीधरांना म्हणजे तुम्हाला लोकसभेला मत मारता येतं, म्हणजे तुमच्या खासदाराला तुम्हाला निवडता येतं, विधानसभेला तुमचं मतदान होतं, तुम्ही भाग्यवान आहे. आणि पदवीधर असलं तर तुम्ही पदवीधर असेल तर त्याच्यातच तुमचं मतदान होतं आणि शिक्षक असेल तर शिक्षकामध्ये म्हणजे एखादा गावातला शेतकरी त्याचा एक आमदार आणि एखादा पदवीधर शिक्षक असेल तर त्याचे 3 आमदार. एवढे आमदार असून सुद्धा एवढ्या ठिकाणी तुमचं मतदान असून सुद्धा ज्याच्या घरी विहीर आहे त्यालाच पाणी भेटत नाही अशी अवस्था आहे. म्हणजे अतिशय वाईट अवस्था आहे. साध्या बद्या कोकणातून आम्हाला इकडे आणण्यासाठी मला अश्विनचा मला अजूनही आठवतं, महेश ठाकरे आम्ही 2-3 गाव गेलो आणि मला वाटतं या राज्यातली आणि या देशातली पहिली ऑनलाईन बदल्याची जी काही प्रणाली निर्माण केली त्याचा सिंहाचा वाटा आपला सर्वांचा. सुद्धा करप्शन झालं नाही पाहिजे यासाठी आम्ही भांडत होतोय. आणि काही मंत्री मात्र आपला अधिकार जातं, आपलं मान सन्मान जातं म्हणून काय अटकून ठेवतो. म्हणजे आम्हाला ते आमच्याकडे जर तुम्ही ऑनलाईन केलं तर आमचं महत्व काय, आम्हाला कोण भेटत, आमच्या गाडीला हात कोण लावत, अशा प्रकारची मानसिकता काही लोकांच्या होती. आणि त्या सगळ्या मानसिकता आपण बाहेर धरून त्याला आपण पाहतो एक चांगल्या प्रकारची प्रणाली आपण निर्माण केली, त्यामुळे बाकी संघटनेचा बराचसा त्याच्यात हिस्सा होता. पण महेश आणि त्याच्या सगळ्या सहकार्याने जेव्हा आम्ही पाहिजे त्या मंत्रालयात गेलो तेव्हा आपण प्रत्येक क्षणावर फाईल आम्ही पाहिजे दर 2 दिवसांना आम्ही ते निहाळतो, काय बदल केला, आता काय राहिलं, त्या प्रत्येक गोष्टीवर पावले आपण तिथं पाठपुरावा केला. आणि मला माहित आहे का अशी अवस्था म्हणजे कधी कधी आपल्याला वाटत शिक्षक आहे पगार आहे कशा तुम्ही पदवीसाठी भांडत बसता, पण जेव्हा मी प्रत्यक्षात पाहिलं तर नवरा गडचे रुजले आणि बायको रायगड. म्हणजे लग्न झाल्यानंतर भेटाचे योगच नाही 25 वर्षावर. अशा विचित्र अवस्था आम्ही जेव्हा या खात्यात आम्ही जेव्हा त्या पाहत होतो तेव्हा खरंच असं वाटत होतं का याचाही कुठेतरी कोणी पुढाकार घेतला पाहिजे आणि पुढाकार घेऊन आपण यशस्वी झालो. आणि आता जे काही निवेदन आलेले आहे महेश ठाकरे असं तर बऱ्याच तुमचं मी सांगतोय का शेतकऱ्याची जरी एकच मागणी असेल कर्जमाफी करा, पण तुमचं कर्जमाफी करताना नाही त्याच्यातल्या एवढ्या कटी असतं त्याच्यामध्ये, त्याच्यानं त्या निवेदनावर तुमचं ऐकून जमणार नाही. तर मला वाटतं ज्यांनी ज्या तक्रारी केल्या असेल त्यांना लगेच आम्ही या 5-6 दिवसात बोलावून तिथं जमेपर्यंत आमची काही पद्धत आहे त्या घंटोका काम विंचोरा करण्याची, त्या पद्धतीनं या 5-6 दिवसात त्याला आपण न्याय देण्याचं काम नक्की करू. आपण जाग्यावर तिथंच फोन घेऊन
निश्चितच पाठपुरावा करू. मला आठवतं का मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा एक म्हातारी त्या तहसील कार्यालयात होती. ती 11 वाजता बसून आली. 60-70 वय होतं. सगळ्या हातपाय सगळे ढिले झालेले होते आणि फक्त पोराचं नाव त्या कार्डातून कमी करायचं टाकायचं. आम्ही कमी करून एक दाखला घ्यायचा होता. मी 4 वाजता गेलो. म्हातारी तिथंच होतो. तुझं काम काय होतं? तुझं नाव कमी करायचं. पोराला घेऊन तू कशाला गेलं? मला गेलं काम होतं. म्हणजे गोष्ट म्हणून त्याने पाठ फिरवली आणि अधिकारी म्हणून तुम्हाला माहीतच आहे. आणि मी तहसीलदाराला घेऊन म्हटलं हे साधं काम, त्या कार्डातलं नाव काढायचं आणि दाखला द्यायचा, ती इमानदारीची गोष्ट आहे. कारण मला पुण्यात नाव टाकायचं आहे, मग इकडलं धान्य भेटलं नाही पाहिजे, एकाच योजनेचा मी उद्धार झालं पाहिजे, आपलं काम आहे. आणि असं असताना तिला 4 वाजेपर्यंत उपाशी होती, बसली होती. आणि तेव्हाच मी त्या तहसीलदाराची मला वाटते मी निवडून झालेला 1 महिना झाला असता. आणि लगेच एसडीओ तहसीलदार सगळ्यांना बोलावून घेतलं. 5 वाजता मिटिंग घेतली. म्हणजे एकही माणूस गावातला तहसीलमध्ये आला नाही पाहिजे, तहसीलच गावात दिली पाहिजे. आज आपण पाहिलं 45,000 तक्रारी, 20,000 शेतकऱ्यांचे भेदभाव जाग्यावर एखाद्या पिक्चर सुद्धा काम करत नाही. पिक्चरमध्ये दाखवणं सुद्धा ते अवघड होतं. अशा पद्धतीचे काम आपण ते करून घेतले. तो खरं तर त्याच्या मागचं संवेदना आणि संवाद महत्वाचा असतो. केवळ संवाद असणे चालत नाही, संवेदना साधल्या गेला जाता आल्या पाहिजे. त्या एका घटनेमुळे त्या परिवारावर काय कशा प्रकारची त्याला किंवा वेदना होते ते जर समजून, जसं आता त्या हरमेताईला सांगितलेलं आहे हिंगोलीला आणि इथे विधुनामध्ये झाली काय आरक्षण आहे, कोणाला लहान गोष्टी, त्या लहान गोष्टीसाठी या तडफणारी व्यवस्था जरूर काही औरंगजेबच इथं आलं अशी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला खऱ्या अर्थानं आम्हाला त्या व्यवस्थेवर आम्हाला मान करावं लागेल. आणि या अशा सगळ्या गोष्टीसाठी आपण निश्चितच मला वाटतंय निवडणूक हा वेगळा भाग आहे आणि समस्या हा वेगळा भाग आहे. आपण जे काही समस्या निवडण्यासाठी इथं आपण इथं आला तर निश्चितच मला वाटतं हे संघटन आणि कसं मजबूत करता येईल सोयीनं आपल्या नावाचा उपयोग कसा घेतला. कारण आमच्यावर 350 गुन्हे दाखल आहे. त्याच्यानं त्याचा प्रभाव जो त्या गुन्ह्याचा प्रभाव अधिकाऱ्यावर आहे तो प्रभाव अभिनय पडल्यानंतरही तो वय कमी झाला आणि म्हणून त्याचा निश्चितच मारणं चांगलं नसतं पण कायदा पाळणाराच असतं तर त्याचा कायदा जो काही खाली पाडतो त्या कायद्याचा अवमान करतं त्याच्या हात पकडणं काही वाईट गोष्ट नाही. त्याला सांगावं लागतं घटनेचा अपमान होत आहे, कायद्याचं पाळलं आहे, पाळलं नाही तर मला असं वाटतं का त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे. मला एका शिक्षकांना म्हटलं तर ते वाम काहीतरी बोलत राहतं पण वामला मला वाटतं त्याच्या शिक्षणाची मर्यादा आहे. त्या सगळ्या व्यवस्थेला एका शिक्षकाने जेव्हा म्हणून चालणार नाही तर त्या गावातले लोकांसही पालकासही त्याला सगळे कसे सगळ्या गोष्टी कशा जबाबदार आहे हे सुद्धा मला वाटतं शिक्षकांना शिकवलं म्हणजे कोण हुशार होत असतं नाही. ती व्यवस्था पाहिजे. एखादा रोग घ्यायचा असतं तर जशी ऊन वारा पाऊस आणि जमीनची गरज असतं तसा एखादा विद्यार्थी प्रवास या 4 गोष्टींची गरज आहे. हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल आपण सांगतो आमदार खासदाराला जर पेन्शन चालू आहे तर शिक्षकांना काय पाप केलं त्याला का पेन्शन आपल्याला देता येत नाही याचा जरा भाडीमार करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण कटिबद्ध राहू, त्या पद्धतीनं आपण समोर जाऊ. राहिला प्रश्न मतदारसंघात येणाऱ्या शिक्षक मतदारसंघात आपण लढायचं का नाही लढायचं हा विषय खरं तर मला वाटतं हे काही उपस्थित केलं सांगितलं. मला वाटतं आम्हाला आमदार म्हणजे काही आताच मी या विषयाच्या
काही विधानसभेतल्या लोकप्रतिनिधीकडून त्यांच्या मधून काही आमदार जातं, कदाचित आम्ही शब्द टाकला असता तर मी सुद्धा आमदार सहज झालो असतो, तेवढं आपण गमावून ठेवलं. पण आमच्या डोक्यात मला बऱ्याच कार्यकर्त्यांना सांगितलं आपण शिंदे साहेबांकडे जा, तुम्ही फक्त मागणी केली तरी शिंदे साहेब तुम्हाला विधान परिषद देऊ शकतो. पण मी आम्ही सांगितलं का हा जर गुणधर्म लक्षपूर्वक असता तर कदाचित आम्ही विधानसभेतच युती करून ही निवडणूक जिंकता आले असते. पण आम्ही पहिलेच ठरवलं आहे की हम नेताओं के गुलाम नहीं रह सकते, हम आम लोगों की गुलाम रह सकते. आपली एक पार्श्वभूमी आहे, आपला एक स्वभाव आहे, आपली एक विचारधारा आहे. त्या विचारधाराला कुठेतरी कलाटणी घेऊन त्याला थांबून पुढं वेगळं काही करण्याची आपली मानसिकता नाही आहे. राहायला बऱ्याच लोकांनी सांगितलं की एखादी निवडणूक ही शिक्षक मतदारसंघाची चांगली निवडणूक येणार आहे आणि 5 जिल्हे हे विधानसभेत तुम्ही निवडून आले राज्यपूरमध्ये तर तुम्हाला 2च तालुक्याचं नेतृत्व करायला मिळतं. पण तुमच्यासारखा माणूस जर 5 जिल्ह्यातून आमदार म्हणून नेतृत्व केलं तर फक्त नावच काफी आहे. उभे राहिले तरी अर्ध्या समस्या आवाज शिक्षण क्षेत्राला घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण गरज आहे. काही शिक्षक मंडळांनी मला फोन केले, मेसेज केले. शिक्षण आणि शिक्षक ही व्यवस्था जेपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत खरं तर अशा वर्गातल्या लोकांची व्यवस्था करणं आहे का ज्याच्या बापदाद्याला शेतीमालाला भाव भेटत नाही पण त्याच्या पोट्याने तरी किमान मान मर्यादा सन्मान भेटला पाहिजे. ही जर एक विभाग जर आपण पाहिलं चांगला केला तर त्याच्या पोराला सुद्धा मान सन्मान भेटू शकतं. आणि म्हणून गरज आहे शिक्षण आणि शिक्षकाची. यासाठी लढाई उभं करण्याची गरज आहे. कदाचित सावित्रीबाई फुले आता असत्या तर त्यांनी पुन्हा एक लढा उभा केला असता आणि तो लढा म्हणजे असा का शैक्षणिक विषमता इथे निर्माण झाली. काहींचे पोरं जन्मले जाऊ शकतात आणि काहींना मात्र पुन्हा आम्ही पाहिजे सगळ्या व्यवस्था नसणाऱ्या अशा व्यवस्थेमध्ये शिकावं लागेल. आणि त्या विषमतेवर खरं तर माल करणं गरजेचं आहे. काही क्षेत्र हे समान देणं असले पाहिजे आणि हा अधिकार मला वाटतं आमच्या सामान्य माणसाला. कारण आजही आपण पाहिजे का जिल्हा परिषदेच्या शाळेकडे का दुर्लक्ष होतं. कारण श्रीमंताचे पोरं शाळेत राहिले, पहिले सरपंचाचे पोरं जिल्हा परिषदेमध्ये शिकायचं, मोठ्या माणसाचे पोरं सगळे पोरं एकाच शाळेत राहतात. आता सगळ्या चांगल्या चांगले लोक आहेत ते सगळे गेले जिल्ह्याला, ते गेले मुंबईला. म्हणजे आम्ही जर पाहिलं मी एका गावाचा अभ्यास केला तर त्या गावातले श्रीमंत लोक ते त्या गावात राहतच नाही, ते तालुक्याला गेले आणि तालुक्यात श्रीमंत झाले ते जिल्ह्याला गेले, जिल्ह्यात ते पुन्हा आणि मुंबईला गेले. ते मुंबईतून पुण्यातून कुठे गेले आधी श्रीमंत तर ते जर्मन आणि अमेरिकेत असं वाटतं सगळा कचरा इथंच राहिला नाही का, गाडून गाडून अशी व्यवस्था आमच्यावर आली का. सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे आम्ही पाहतो का एखाद्या आपण पाहिजे का जे म्हणतो ना एखाद्या जर माल विकायला काढला म्हणजे आपण सेट सफरचंद विकतो आहे आणि दोघे तिघेला सगळे वरचे मस्त काढून घेतले राहिलेला आता तू घेऊन का. ही जी व्यवस्था या देशामध्ये निर्माण झाली तर घातक आहे. जसा पैसा तसा देव, जसा पैसा तसं शिक्षण, ही व्यवस्था आम्हाला तोडावं लागणार आहे. त्याच्याशिवाय पर्याय उभा राहणार नाही. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन आम्ही जर आज पाहिलं जिल्हा परिषद म्हणजे काय जाऊ दे, ज्याचा आवाजच नाही आहे त्याचा कुठं आवाज आहे. तिथं शिकणाऱ्याचा आवाज नाही आणि शिकवणाऱ्याचा आवाज नाही. तो आवाज खऱ्या अर्थानं बुलंद करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. ज्याला सरकारला वाटतं याचा आवाजच आला नाही तो आवाज आपण मोठा करता आला पाहिजे. आणि म्हणून आपलं ते नेहमीच आम्ही पाहिजे आतापर्यंत जे काही 20 वर्ष आहे आपण जे काही निर्माण केलं, ज्याचा आवाज नव्हता, ज्याला पाय नव्हता, ज्याला हात नव्हते, ज्याला डोळे नव्हते, ज्याला ऐकायला येत नव्हतं, ज्याला आवाज काढता येत नव्हतं, त्याचं देशातलं आणि जगातलं पहिलं मंत्रालय आपण एकट्याच्या ताकदीवर त्या आवाज होण्याचं काम आपण तिथे केलेलं आहे. अनाथाचं आरक्षण, ज्याला आई वडील नाही, ज्याला धर्म माहित नाही, जात माहित नाही, गाव माहित नाही, कुणातरी रस्त्यावर टाकलेलं पोर आहे आणि त्याला सुद्धा आणि देशातलं पहिलं आरक्षण अनाथाला आपण आपल्या घराने निर्माण करून दिलेलं आहे. आता एक लढा निश्चितच ते तसं
आखरी मतदारसंघात उभं राहिलं, माझ्यासारखा उभं राहिलं म्हणजे काय होणार म्हणजे तुम्हाला का सगळे पक्ष एकत्र होतात ये नाही आना चाहिए तो आपली फजिती होणे वाली आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला जे काही विधानसभेचं पाळलं आणि आपण महाराष्ट्राचा आवाज धरतो, आपण ते मतदारसंघापुरतं मर्यादित काम करत नव्हतो. कारण महाराष्ट्रभर ज्या ज्या गोष्टी आहेत ते तोडफोड ज्या पद्धतीला कुठलाही सरकार आहे कुठलाही विचार करत होता. सभागृहामध्ये उभं राहिल्यानंतर दूध का दूधवर पाणी का पाणी करून आपण ते प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे काही लोकांच्या जीवाला या काही लोकांना तो अडचणीचा विषय झाला का बच्चू आता सभागृह नकोच. अशा पद्धतीनं सभागृह आम्हाला या सभागृहामध्ये या विधानसभेमध्ये घेरल्या गेलं आणि काही मूर्खता असतं ते म्हणताना का बाबा सोनं आमच्या हाती होतं पण लोकांनी लोखंडवाला माणूस निवडून आणला. बरं आहे लोखंड आता आपल्याला लोखंडही चालते अशी काही व्यवस्था करून ठेवली आणि म्हणून आता लोक असं म्हणते काय साला आपण पस्तावल्या सोनं सोडून दिलं लोखंड घरात घेऊन आलो. अशी काही व्यवस्था निर्माण झालेली आहे. त्याची एक व्यवस्था आम्ही पाहिजे का ती एक राज्य पातळीवरची राजकीय नेत्यांची आमच्यासाठी असणारी गुन्हा आणि आम्ही त्याला व्यवस्थित केलेलं आम्हाला दिलेलं कार्य आणि आपण पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असल्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण कुठे कमी ठरलो नाही. सभा या विधानसभेमध्ये जेवढे कामं आपण केले मला वाटत नाही महाराष्ट्राच्या पातळीवर कुठल्या मतदारसंघात त्या पद्धतीनं काम केलं असेल. साध्या एका मॅसेजवर आपण त्याला न्याय देण्याचं काम केलं. अनेक गोष्टी असेल ते एवढं सांगणार नाही. परंतु शिक्षक मतदारसंघ काही लोकांचा आग्रह जरी असला तरी मी उभं राहिल्यानंतर सगळे एकत्र होणार आहे. जातीचे धर्माचे सगळे गणित अधिक एखादा फतवा अधिक बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारची भीती मानसिकता आहे आणि म्हणून अशा भीतीच्या सगळ्या गोष्टी तपासूनच कारण एकदा ह्या सगळा पराजय आल्यानंतर दुसरा पराजय आपल्या मागे येऊ नये आणि जे काही आज आपली काय म्हणते ज्या पद्धतीनं आपण उभा आहे त्याला सुद्धा ठेच पोहोचू नये याचाही विचार आपण करू. आणि मला असं वाटतं का राजकीय दृष्ट्या जर आपल्याला मजबूती वाढवायची असेल तर तेवढेच मतं घेऊन जर आपण एका मतदारसंघात निवडून येऊ शकतोय तर शिक्षक मतदारसंघात घेऊन जर आपण निवडून आलो तर 5 जिल्ह्यासोबत उभा महाराष्ट्र बांधल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या एक वेगळ्या प्रकारचा परंतु आपण सगळं चाचपणी सगळ्या गोष्टी पाहू. आपल्याला काही घाई नाही आहे. एका मंत्रालयातला माणूस भेटला उपसचिव आणि आमचा कार्यकर्ता त्याच्याजवळ गेला म्हणजे बच्चू आता आमदार नाही आमचं काम बच्चू कडू आमदार आहे काम होत नाही बच्चू कडू आहे म्हणजे काम होतंय. आम्ही पाहिजे का एक कायदेशीर दृष्ट्या जे काही आवाज आपण पाहिजे त्या सभागृहामध्ये तिथे असल्यानंतर आपली बगर तलवारीनं लढणारी व्यवस्था आपण निर्माण करू. आपण लढू नये पण तलवार असणं आणि मन लढणं त्याची काही वेगळी मजा असतं. आपण लढणं थांबवणार नाही हे तेवढंच खरं आहे. आणि आपण सगळे इथं आलात खरं तर वेळ झाला भरपूर आणि त्याच्यामुळं आपली थोडी पंचायत झाली असेल. मी आत्महत्याला एका घराला पाहायला गेलो पण मला 8 गाव ठेवलं लागले एवढे आत्महत्या झाले. एक तर वारकरी महाराज होते की एक बच्चू बाजूच्या 2 गावातून आत्महत्या झाली. वडिलांना आत्महत्या केली मुलांना पण आत्महत्या केली. 4,000 रुपये सोयाबीनचे गेले. एका क्विंटलमध्ये 4च क्विंटल सोयाबीन झालं आणि 4ची 16,000 होती. म्हणजे आमचा 10,000 रुपये महिना जरी पकडला तर 6 महिन्याचे 60,000 आमचा स्वतःचा खर्च आहे. 16,000 आमच्या हाती आणि वरती बँकेचा दराला आमच्या आणि नाही होत कोणाला सहन होत नाही आत्महत्या हा त्याच्यातला पर्याय नाही. त्याच्यामुळे जो आम्ही गेलो होतो 2 आत्महत्येच्या भेटी आणि आम्हाला 7 आत्महत्या लोकांना भेटून यावं लागलं. म्हणजे या सगळ्या अवस्थेमध्ये पहिले लोक तलवारीनं कापलं म्हणजे दिसून पडायचं. आता धोरणामुळे कापल्या जातं ते दिसून पडत आणि दिसून पडलं तर ते जाती धर्माच्या या लढाईमध्ये ते त्याचा जो राहतो राग असतो संताप असतो तो येते. कारण निवडणुका याच्यासाठी केला का तुमचा आनंद व्यक्त करता आला पाहिजे मतदानात नाही तर संताप तरी. पण आता आनंदही व्यक्त होत नाही संतापही व्यक्त होत नाही. त्या मतदानाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जाती आणि धर्माचे झेंडे म्हणजे आम्हाला संताप आणि राग व्यक्त काय म्हणते त्याला आनंद आणि राग व्यक्त होताना त्या निवडणुकीच्या ठिकाणातून कधी दिसत
झंडा किसका बड़ा था अब उसका मतदान ज्यादा होगा वो चुन के आया. म्हणजे इथे धर्माचा आणि त्या रंगाचा झेंडा आम्हाला दिसला लागला. तर बाबासाहेबांना ज्यासाठी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला तोच खऱ्या अर्थाने इथं पुरा चूर होऊन संपून गेलेला आहे. आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये आपण सगळ्यांचा विचार घेत पुन्हा एक बैठकी घेऊन उभं राहिलो तर मग पाळणारी शक्ती सिद्ध निर्माण झालेली पाहिजे. तर आणि तरच आपण विचार करू, अन्यथा आपण विचार करू नये. पण आपल्याला फार काही झालेली रसही नाही आहे. आणि मग सगळ्यांचा विचार करत मंथन करत तर पुन्हा आपल्याला अपयश आलं तर त्याचे परिणाम मात्र फार उलटे आपल्यावर होऊ शकते. आणि आपण सर्व इथं आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. ज्यांनी समस्या दिल्या त्यांना लगेच बोलावल्या जाईल आणि त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न आपण नक्की करू. जय हिंद, जय हिंद. Thank you.